हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगरच्या बोलेगाव या ठिकाणी विशाल हनुमान नगर येथे श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान मंदिरमध्ये वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याच अनुषंगानं आज हनुमान जन्मोत्सव आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं मंदिराची कलश स्थापना गुरुवारी 10 एप्रिलला हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री यांच्या शिष्य असलेल्या महाराजांच्या हस्ते झाली. रामरूपी दर्शन मूर्तीची देखील स्थापना या निमित्तानं केली गेली आहे. यावेळी यज्ञ, महापूजा आणि पौरोहित्य सौरभ दीक्षित गुरु यांनी केलं. यजमान स्मिता ज्ञानेश्वर खुडे, साक्षी ऋषिकेश शिंदे, पूजा आकाश वागचौरे, वैष्णवी अक्षय बेरड तसेच श्वेता गजेंद्र पाटील यांच्या हस्ते यज्ञ करून महापूजा झाली. महाप्रसाद वाटून कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाला नगरसेवक कुमार वाकळे यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब शिंदे परिवार, बंडू शिंदे परिवार, संजय जमदाडे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. हरिभक्तपरायण नाना भोरे यांच्या हस्ते अतिशय परिश्रम घेऊन असं तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. या न्यायाने सर्व त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस, अनुकूल परिस्थितीमध्ये माणूस परमार्थ करतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये करायचं अवघड असतं. पण नानांकडून बघून नानाकडून सगळ्यांना स्फूर्ती यावी आणि सगळ्यांनी या परमार्थाचं काम कसं करावं हे त्यांच्यापासून शिकावं. असे एक अतिशय सुंदर त्यांच्या हातून काम भगवंत करून घेतोय. त्यांच्या प्रेरणेने आम्हाला अशी प्रेरणा मिळते की आपण सुद्धा काहीतरी करावं आणि ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्याप्रमाणे वाटचाल करू. दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थान बोलेगाव या ठिकाणी 25 वर्षापूर्वी या मूर्तीची स्थापना झाली होती आणि या रौप्य महोत्सव वर्षी आपण या ठिकाणी कलश स्थापना करत आहोत. मला विशेष सांगताना आनंद होत आहे की या बोलेगाव परिसरातील एकमेव आणि नगर शहरातील सर्वात विशाल मूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याशिवाय जे भक्त येतात ते भक्त या ठिकाणी आपल्या मनोकामना देवापाशी प्रकट करतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतर त्यांचा नवस देखील फेडायला येतात. हा गेल्या 25 वर्षाचा अनुभव आहे. या ठिकाणी हे जागृत देवस्थान असून या मंदिर आणि मंदिर परिसरात साधारण 70 झाडं लावलेली आहेत. अर्धा एकर मध्ये 23 गुंठ्याचा जवळजवळ परिसर आहे. आज या ठिकाणी दीक्षित महाराज यांच्या हस्ते पौरोहित्य करून होम, हवन, पूजा असा विधिवत कार्यक्रम होऊन रामरूपी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्याशिवाय छोट्या मंदिराला आणि मोठ्या मंदिराच्या दोन्ही कलशाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी आमचे सहकारी संजय जमदाडे असतील, बाळासाहेब शिंदे असतील, बंडू शिंदे असतील यांच्या परिवाराने हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. तसेच आमचे व्याई पारस शेठ खुडे हे संपूर्ण परिवारासहित या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल आणि परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. श्री ज्ञानेशयोग आश्रमाच्या वतीनं सुधाकर पवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब नाना भोरे यांनी सत्कार करत वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते.
राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.